ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत जानेवारी 2025 ला अर्ज 3 वेळा पालिकेला स्मरणपत्र मैदानासाठी शिंदेंच्या सेनेकडून देखील अर्ज गेल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पाटील यांनी ठाकरे यांची भेट घेतली आहे। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर चर्चा। काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे नाव चर्चेत। आगामी निवडणुकांच्या संदर्भात विधान परिषदेमधील रिक्त जागेबाबत बैठकीमध्ये चर्चा। विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडे संख्याबळ। शरद पवार मुंबईमध्ये आल्यावर त्यांना भेटणार। ठाकरेंच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार यांची माहिती। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली। राम शिंदे यांच्यासोबत विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा। महायुतीमध्ये शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या, पदवीधर भाजपकडे घ्या। माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची शिक्षक मेळाव्यामधून मागणी। राज्यामध्ये लवकरच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका। मनोज जरांगे पाटील यांचं नारायणगडावर ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत। जरांगे यांनी कुलभूषण नारायण महाराजांचं दर्शन घेतलं। गडाचे महंत शिवाजी महाराज यावेळेला उपस्थित। उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी ओमी कलानी यांचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा। उल्हासनगरमध्ये विरोधी पक्ष उरणार नाही, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नव्या नेमणुकांवरून नाराजी। गोरेगावमधील शाखेमध्ये नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक। पदासाठी डावललं गेल्यामुळे नाराज असल्याची माहिती। मीरा भाईंदर महानगरपालिका 377 बेडचं रुग्णालय सुरू करणार। महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता रुग्णालयाची 14 मजली इमारत बांधणार। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मीरा भाईंदरमधील खड्ड्यांवरून मंत्री प्रताप सरनाईक संतापले। काश्मीरा नाक्यापासून परिवहन मंत्र्यांनी केली रस्त्याची पाहणी। MMRDAचे अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांवर सरनाईक संतापले। मीरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचा प्रताप सरनाईक यांच्याकडून आढावा। महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू असलेली अनेक कामं अर्धवट अवस्थेमध्ये असल्याचं निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कोकण रेल्वे मार्गावर 25 सप्टेंबरपासून विशेष ट्रेन धावणार। दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनल ते तिरुअनंतपुरम ही विशेष गाडी। अमरावती शिक्षक बँकेच्या सभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी संरक्षणासाठी बाउन्सर आणले। 10 बाउन्सरच्या उपस्थितीमध्ये शिक्षक बँकेची वादळी सभा। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बाउन्सरचा उपयोग। संचालक प्रभाकर जोड यांचा आरोप। कुर्डू गावातील मुरुम उपसा प्रकरणी 2 व्हिडिओ समोर। कारवाईच्या दरम्यान माजी सरपंच अण्णा ढाणे तहसीलदारांच्या अंगावर गेल्याचा व्हिडिओ व्हायरल। कुणाच्या तक्रारीवरून कारवाईसाठी आलात, ग्रामस्थांचा सवाल। परळीमध्ये पुन्हा वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनरवर धनंजय मुंडेंचाही फोटो। परळी पोलीस स्टेशनच्या समोरच बॅनरबाजी। काही दिवसांपूर्वी बीडमध्ये लावलेल्या बॅनरवर वाल्मिक कराड याचाही फोटो होता। आयुष कोमकरच्या अंत्यविधीसाठी वडील गणेश कोमकरला पोलिसांनी आणलं। पुण्यामधल्या वैकुंठ स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त। आयुषचे वडील गणेश कोमकर, वनराज आंदेकर हत्या प्रकरणामध्ये आरोपी।